भांडाभांडी रोज अशी या दोघांची होत राही, कधी होते युद्ध मोठे कधी छोटीशी लढाई, गडबड दंगा रोज कपंगा कुरकुरू चाले दोघांच्या घरी. शेजारी शेजारी पक्के शेजारी, हे शेजारी शेजारी पक्के शेजारी. चढावण्यात अशी दोघांची, मधल्यामध्ये कोची होई घरच्यांची. शिव्यांची बाहेरला खोली पोरांची ही बोलत आली, कुणी कसं आग लावी कुणी कसं तेल घाली, होती दुनिया री आता झाले वैरी, बसतात सारे एकमेकांच्या गोरी. शेजारी शेजारी पक्के शेजारी, अरे शेजारी शेजारी पक्के शेजारी. भोजनवा, मैंने तुम्हें नकली वाली पिस्तौल लाने के लिए कहा था, ये असली वाली कहाँ से लेके आया तू? अहो, मी खेळण्याच्या दुकानातून अशी खोटीच बंदूक घेतली. 50 रुपयात बंदुकीची गोळी तरी मिळेल का खरी? नहीं, लेकिन तेरे पास कैसे आई ये पिस्तौल? मला काय, मी बंदुकीच्या दुकानातून बाहेर पडलो, रिक्षात बसलो आणि रिक्षात बहुतेक बंदुकीची अदला बदल झाली. हाँ, मतलब तुम्हें ऐसे कहना है की लॉन्ड्री मध्ये कपड्यांची अदला बदल होते, देवळामध्ये चपलांची अदला बदल होते, तशी रिक्षामध्ये पिस्तुलांची अदला बदल झाली. हाँ, पागल 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 समजला काय मुझे? अरे पिस्तूल ही काही चुकून अदला बदल करण्यासारखी गोष्ट आहे का रे? जीव जायचा आहे का त्याचा? भुजंगवा, आता ही आपल्याकडे सापडली ना तर आपल्या दोघांचा मात्र नक्की जीव जाईल. एक काम कर, ये पिस्तूल कहीं पे फेक दे. अलमारीत ठेवतो, अलमारीत. हाँ, म्हणजे पटकन सापडेल. हाँ. हाँ? पीछे कुएं में जाके फेंक दे. भाग, धीरे धीरे, नहीं तो उड़ जाएगी. कोणी आहे का घरात? कोण पाहिजे? बाळा, घरात कोणी मोठा माणूस असेल तर बोलव त्याला. जा. 1 मिनिट. हा बाबा, बाबा हे बघा कोण आलेत. बघा तुम्ही जरा झडती घ्या सगळीकडे. चला लवकर. पुन्हा एकदा खोटारडे पोलीस पाठवलेत का या बिरजूनी? आता बघ मी काय गंमत करतो ते. हा, असा धडा शिकूया यांना. हॅलो, हा इन्स्पेक्टर माऊली, मी बल्लाळ पाठक. आमच्याकडे पुन्हा एकदा खोटे पोलीस आलेत, तुम्ही लवकर त्यांना पकडायला या. हा, खोटे हो खोटे. तोतया. पपया कशाला कोण खाईल आता? तोतया हो तोतया. हा, तोतया पोलीस. मी त्यांना बोलण्यामध्ये गुंतवून ठेवतो, तोपर्यंत तुम्ही लवकर या. हा, हो 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 हो. पपया खायला नाही हो, पकडायला या. हा. काय, कोण हवं आहे? नीट बघा, पुंगळ्या सापडतात का कुठं? पुंगळ्या? हो, आमच्या घरात सायकल नाहीये. बाळ, मी बंदुकीच्या गोळ्यांबद्दल बोलतोय, सायकल बद्दल नाही. कळलं ना? बंदुकीच्या गोळ्या? हो, मी एटीएस ऑफिसर देवरुखकर. आम्हाला या घरात बंदुकीची गोळी झाडल्याचा आवाज आल्याची कंप्लेंट आली आहे. अगदी करेक्ट खबर मिळालेली आहे. आवाज आलाच आहे. माझ्या बंदुकीतनं निघाला आवाज, फाड असा. आता तुमच्या कानाखाली जेव्हा फाडकन बसेल ना, तेव्हा तुम्हाला कळेल फाडकन कसा आवाज झाला. तुम्ही काय बोलताय आणि कुणाशी बोलताय कळताय का तुम्हाला? आवाज खाली, आवाज खाली. मला व्यवस्थित कळतंय मी काय बोलतोय आणि कोणाशी बोलतोय. अरे पोलिसांचे खोटे कपडे घालून येता आणि आम्हाला घाबरवता काय? कोणी दिली कोणी तुम्हाला ही वर्दी? हे बघा, हे सांगायला मी बांधील नाहीये आणि खूप कष्टाने मिळवली मी ही वर्दी. कष्टानी? का बरं का? हा, तुमच्या मापाचे पोलिसाचे कपडे नव्हते त्या ड्रेसवाल्याकडे? हा, काय हो, कोण आहे ते?
कोण? खोटे पोलीस गेल्याला नव्हते का आले, तसे पुन्हा एकदा आलेत. काय कार्ड दाखवत आहेत, ओळखपत्र. पोलीस खोटे पण कार्ड मात्र खरं आहे. चुकलं, माझं कंप्लेंट चुकलं. मला वाटलं गेल्या वेळेसारखे खोटे पोलीस आलेले आहेत. माझं चुकलं. मी जरा थोडीशी अशी गंमत करत होतो. गंमत गंमत आता तुला मी गंमत दाखवतो. गोळी झाडल्याचा आवाज तुमच्या घरातच आला ना? नाही, मी तुम्हाला खरं सांगू का, ऍक्च्युली बंदूक माझ्याकडे नाहीच नाहीच आहे. आहे? बंदूक माझी नव्हती काही. मग कुणाची? बंदूक माझ्या त्या बिरजूनी पाठवली होती माझ्याकडे खोट्या पोलिसांकडनं. अशी कोण गंमत. आहे तो बिरजू? बिरजू कोण आहे? बिरजू माझ्या शेजारी राहतो. शेजारी. शेजारी. हो हो. हवालदार शेजारी जायचं. इकडे या. तुम्ही याच्याकडे लक्ष ठेवा. चल रे. तुम्ही ऐका ना, यांनी खरंच काही केलं नाही. काही केलं नाही. हवालदार ती अशी बंदूक आहे ना, हे काय जर्दी आहे. राजू, मेरे सामने से बिल्कुल मत हटना. जब तक तुम मेरे सामने हो तब तक मैं उनको नहीं दिखूंगा. ए जी, हाँ? आप दिख रहे हो. अच्छा. उतरा, खाली उतरा. क्या हुआ इंस्पेक्टर साहब? आम्हाला अशी खबर मिळाली आहे की या घरात गोळी झाडल्याचा आवाज आलाय. गोली? ऐकला का? ऐसा क्या? वो दरअसल हम कान से थोड़ा कम सुनते हैं. कान से थोड़ा कम सुनते हैं. हाय भैया, कब से? हाँ. या कोण? हम इनकी मिसेस. तुम्हाला ऐकू येतं ना नीट? हाँ? तुम्ही नाही ऐकला आवाज? हाँ? तुम्हालाही ऐकू आलं नसेलच. ना. काय ना? पा पा गो पा गोजा. हे बघ, मी इथं काही तुझी कोड लँग्वेज शिकायला आलो नाहीये. स्पष्ट बोल. पाणीच गोळी झाडली. बस. हे कसं आलं नीट ऐकू? नहीं, अभी अच्छा सुनाई दे रहा है. गोळी झाडल्याचा आवाज ऐकू आला नव्हता ना? आता कसं ऐकू आलं? कुठे बंदूक? बंदूक कुठे? मैं पूरी जिंदगी में दमुक नहीं देखी. हा? तर हे बंदूक घराच्या पाठीमागे हेरीत सापडली. आता बोल, विहीर कुणाची आहे? तुझीच ना? थोड़ी ठंड लग रही है. रुको बताते हैं. वीर बल्लाळची आहे. अरे खोटारड्या, खोटं बोलू नकोस. हे खरे पोलीस आहेत रे. हा, इतके दिवस वीर तुझी होती, आता ह्या क्षणाला माझी झाली काय रे? नाही तुझी याची वीर आहे बल्लाळची. जास्त पाणी या घराचे अर्धे वाटे करून घेतलेस, अर्ध्या ठिकाणी ना तेव्हा म्हणालास ना वीर पण अर्धी पाहिजे. ठीक आहे ना. अर्ध्या झाल्या पाहिजेत म्हणून. हा ठीक आहे ना, अर्धी तुझी अर्धी माझी. हा, दोघांची एक मिनिट, एकदम आवाज बंद. विहीर तुमची अर्धी अर्धी ना? घरही अर्ध. मग आता शिक्षा पण अर्धी अर्धी. चला घेऊन चला ना. क्या हो गया? हे भगवान, क्या हो गया ये? बापू. अरे चला बा चला. मोबाईल बघू मोबाईल. का अतिरेक्याने प्रश्न विचारत नाही. मोबाईल बघा. अतिरेकी नाही हो. कसला दरिद्री अतिरेकी आहेस रे? अरे बॅलन्स पण नाही रे याच्यात. असू नको.
मेरा दे दो पोस्ट पेड है हाँ, दे। तो रुको तनिक देता हूँ वाह वाह ये लो क्या कर रहे हो? अरे! निकाल फोन निकालता हूँ ये ले लो देखो भारी है बहुत पैसा है हमारे पास लगा फोन लगा हा खरा अतिरेकी आहे दातार काढ नको नीट बस नीट उभा राहा हॅलो मी इन्स्पेक्टर देवरुखकर बोलतोय मी 2 खुंखार अतिरेकी पकडलेत हो नाव काय रे तुमची नाव BL पाठक दोघांची नावं BL पाठक नहीं नहीं हम ब्रिजलाल पाठक हूँ हा आणि मी बल्लाळ पाठक. ब्रिजलाल पाठक आणि बल्लाळ पाठक अशी नावं आहेत त्यांची दोघांची हो 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 घेऊन येतोय पार्टी काय आता प्रमोशन नंतर पार्ट नाही का हत्यारा सकट पकडलं दोघांना हा तुम्ही ना ड्रेस फोटोग्राफर आणि तो बुरखा सगळं रेडी ठेवा मी आलो काय हो ओके ओके चोर फोन ए जी ओ जी लो जी सुनो जी हे बघा बाई मी इथं काय भेंड्या खेळायला आलेलो नाही हा? चला चला घेऊन चला रे ना नाही आमचे हे की नाही आतंकवादी नाही येतो हमरे ये भी आतंकवादी नहीं है हो ना मग हे हत्यार कुठून आलं हे बेकायदा हत्यार कुठून आलं तुम्हाला माहिती आहे नाही. चला रे घेऊन यांना चला तुझ्या यांच्यामुळे झालंय सगळं हाय दया माझ्या यांच्यामुळे नाही तुझ्या यांच्यामुळे झालंय सगळं अजिबात नाही माझं हे धुतलेलं तांदळासारखे स्वच्छ आहे अगं धुतलेलं नाही शिजलेला तांदूळ आहे तुझा नवरा त्याच्यामुळे झालंय शिजलेलं बल्ला ये कहाँ पे आके फंस गए हम यार जेल है अंधार कोठडी आहे वाटत. साहेब सोडा मला. गप्पा म्हटलं की गप्पा आता तुम्ही इथं सडणार साहब काय अब हमका थोड़ा इधर जाना है जाऊं क्या भल्या भल्यांना लागते इथे लागते ना मग मला पण इकडे जायचंय जाऊ का? तुला पण लागली लागली नाहीये म्हणजे लागली आहे पण त्याच्या आधी थोडीशी तहान पण लागली आहे. आधी पाणी पितो आणि मग जाऊ. कुठेही जाता येणार नाही इथंच राहायचंय तुम्हाला आता ठीक है इथंच सडणार तुम्ही ठीक है साहब अगर घर से फोन आ गया तो घर वालों को का बताऊ किती वाजता सोडाल म्हणून सांगू. आणि साहेब मला 7च्या आत घरात जावं लागतं बरं का. हो आणि साहेब याची आई आली ना तर ती खूप ओरडते. इथं काय आपण काय चोर पोलीस खायला आलोय का आता तुम्हाला जन्मठेप होणार काळ्या पाण्याची शिक्षा होणार तुम्हाला काळ्या पाण्याची शिक्षा. बरं आठवलं साहेब मला एक कागद पेन आणून देता का? कागद पेन कशाला आणायचे जन्मठेप काळ्या पाण्याची शिक्षा झालीच आहे तर मग माझे तुरुंगातले दिवस असं माझा लिहून काढीन आत्मवृत्त लिहून काढीन. वा काय दिवस आलेत म्हणजे साहित्य संमेलनात साहित्यिक अतिरेक करता मला माहित होतं आता अतिरेकी साहित्यिक बनणार. वाह काय डायलॉग माराय वाह. अबे साहेब आणून द्याच मला तुम्ही कागद पेन. काही नाही तर एखादं महाकाव्य लिहून काढतो मग काय ते महाकाव्य प्रसिद्ध होईल मग या जेलचं पण प्रचंड नाव होईल तुमचंही नाव होईल साहेब. असं म्हणताय देशमाने हा कागद पेन आणा. कागद पेन नाही याची हात छेचा आयुष्यात काही लिहिता कामा नये हा आणि याची बत्तीशी आहे ना सगळी उपटून अशी म्युझियम मध्ये ठेव दात काढतोय. पाहिलंस माझ्या उपकारांची फेड कशी अपकाराने केलीस ते. जेलमध्ये येऊन पडलो रे तुझ्यामुळे कथड्या. आई अगं कसं समजावू कसं सांगू तुला. आई हे बघ मी मोठा झालोय आता मी जबाबदार झालोय मी बाबांची जागा घेईन. हा
मोरया पाठक अहो पाठक अरे कुठे आहेत पाठक? अहो माऊली दादा तुम्हाला कधी बोलवलं होतं, तुम्ही कधी आलात? अहो, मला मगाशी फोन केला होता, मी आत्ता आलो. तेच ते, म्हणजे तुम्हाला कधीचा फोन केला होता आणि आत्ता येताय तुम्ही, का उशीर का केलात? आपण वेळ कशी ठरवायची बरं? वेळेचा ताबेदार तर तो भगवंत नाही का? मला एक सांगा, दरवेळी खरे पोलीस उशिरा कसे येतात? मोरया हे महत्वाचं आहे का? माऊली दादा मला सांगा, ते वेगळेच इन्स्पेक्टर आले होते ते कोण होते हो? अहो ते अँटी टेररिस्ट डिपार्टमेंटचे इन्स्पेक्टर होते. आता तुम्हीच काहीतरी करा, सोडवा त्यांना. अहो सोडवणारा अडकवणारा तो, मी काय करणार बापडा नाही का? म्हणजे त्यांचा संप्रदाय वेगळा, आमचा संप्रदाय वेगळा. म्हणजे संप्रदाय म्हणजे डिपार्टमेंट. त्यांचं डिपार्टमेंट वेगळं, आमचं डिपार्टमेंट वेगळं. म्हणजे त्यांना आता सोडवणार कोण? भगवंत. नाही वहिनी, आता हसायचं नाही. अहो हसत नाहीये, ती रडतीये. म्हणजे आता त्यांना ताडा का काय म्हणतात ते लागणार? ते तर प्राक्तन आहे वहिनी. आता तुम्ही कितीही टाळा, आता तुम्ही कितीही टाळा, पण हे टळू शकत नाही. अहो माझे बाबा गुन्हेगार नाहीयेत हो. बाळा, ते तुझे बाबा असो अथवा तो बाबा असो, वास्तव हे शेवटी वास्तव आहे, आणि वास्तव हे विस्तवासारखं असतं नाही का? माऊली दादा तुम्ही आता त्यांना भेटणार आहात का? नाही म्हणजे अनायसे तिथे चाललाच असाल ना, तर यांच्यासाठी डबा घेऊन जा. हा? उपाशी असतील हो ते, परत कधी येणार आहेत कुणाच ठाऊक. उद्या येणार आहात तिथे? नाही. नाही का? बरं मोरे, उद्यापासून ना वेगळा डबेवाला बघूया आपण. हा अहो हो माऊली, डबेवाला. मी काय नाही केलं. काही नाही केलं हं? तुझ्यामुळे आज बल्लाळ साहेब आणि बिरजू साहेब जेलमध्ये गेले. हो हो म्हणून काय विचारतोयस? हा, त्यांना आगीत ढकलून तू कुठे गायब झाला होतास? अगं पण या सगळ्याला मी कसा काय जबाबदार? हं? ते दोघे शेजारी शेजारी भांडतात आणि माझा बळी कशाला? बळी गेलेला नाहीये, पण जाईल लवकरच. कसा कसा? तुझं त्यांना बाहेर नाही काढलंस ना, तर मी हे सगळ्यांना सांगेन. हे सांगेन. बरं ते सुद्धा सांगेन, आणि ते सुद्धा सांगेन की रे दिस इज नॉट फेअर. मी सगळं करेन, पण मी एकटा कसा काय करणार? एकटा कशाला, मी मदत करेन ना तुझी. हा, आपण दोघं मिळून त्या दोघांना लवकरात लवकर जेलच्या बाहेर काढूया. हं? तुला माहितीये लाजू वहिनींनी तर अंतरून धरून ठेवलंय रे. कशाला धरून ठेवलंय? सोडा म्हणावं त्यांना ते. अंथरून धरून ठेवलंय म्हणजे त्या जागच्या हालत सुद्धा नाहीये. एरवी तरी कुठे हालतात जागच्या त्या? फार गंमत असते ना. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत बिरजू साहेब जेलमधून बाहेर येणार नाही, तोपर्यंत त्या पाण्याचा एक थेंब सुद्धा घेणार नाही. हो ना, म्हणूनच म्हणते काहीही झालं तरी आपण दोघांनी मिळून त्या दोघांना लवकरात लवकर जेलच्या बाहेर काढायलाच हवं. नाही, काढायलाच हवं. माऊली 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 माऊली. माऊली साहेब, आम्ही इकडे आहोत. अरे 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 माऊली माऊली, काय काय हे ध्यान करून ठेवलेत? तुमच्या घरी गेलो तेव्हा माझं कळले बरं का. अहो घरी गेलो म्हणजे काय, मीच तुम्हाला फोन करून बोलवलं होतं ना, पण तुम्ही यायच्या आतच हे पोलीस आम्हाला इकडे घेऊन आले. तो सोडवा, मला सोडवा याच्यात. हमको छुडाव साहब. सोडवणार माऊली, सोडवणार. अहो त्यासाठीच तर अवतरलो आहोत आम्ही. मला त्या आधी सांगा, माझी बायको यामिनी कशी आहे हो? माऊली मजेत आहेत. माऊली नाही हो, यामिनी कशी आहे? मोरया आता खूप मोठा झाला असेल नाही? हा? अरे तनिक रुको, हमारे फैमिली के बारे में पूछने दो हमें. इंस्पेक्टर साहब, लाजो कशी है? बरी है ना? अरे मवा की शादी हो गई, किससे हो गई पता है आपको?
और हमारी रेखा दूध देती है ना बराबर से? रेखा हमारी भैंस. माऊली, अहो तुम्ही असं विचारताय जणू काही कैक वर्ष झाली तुम्ही कैदेत आलायत. अहो आत्ता तर आलात ना तुम्ही. काय करणार, इथे एक एक क्षण युगायुगांसारखा वाटतोय साहेब. साहेब खरंच सोडवा हो, इथनं सोडवा आम्हाला. आपको छुड़ाओ साहब, आम्हाला सोडवा, आम्हाला सोडवा. सोडवणार सोडवणार. टाका टाका, सगळं मागे टाका. आहे जगात गुंतू नका रे बाबांनो. बरं आता मला सांगा, हे काय आहे? अरे हा माझ्या घरचा डबा. घरी गेलात तर डबा चोरून आणलात तुम्ही तेवढ्यात? माऊली माऊली, अहो काय बोलताय तुम्ही? यामिनी वहिनीने स्वतः माझ्याकडे दिला. आता मला सांगा, काय आहे हे? सांगितलं ना, डबा आहे ना. हे आहे एक हरिण. अल्लाह, हा डब्याला हरण म्हणाला. चल, इससे बात नहीं हो सकती. साधे सुधे हरिण नाही बर का, मायावी मारीच आहे, मारीच. अरे वास, उत्कृष्ट वास. द्या द्या. आहा, आहा, आहा. अरे मैं तो खुशबू से ही पहचान गया. किती वर्षात हा वास घेतला नव्हता. द्या ना, द्या ना, द्या, पुरी भाजी द्या. आहा, नाही माऊली नाही. अहो ही पुरी म्हणजे मोह आहे, मोह. आणि ही बटाट्याची भाजी म्हणजे माया. पुरी म्हणजे मोह आणि भाजी म्हणजे माया. मग द्या, थोडी मोह माया द्या आम्हाला प्लीज, द्या. हो भूक लागली हो इथे. नाही माऊली नाही, तुम्हाला इथून सुटका करून घ्यायची आहे ना, मग याच्यावर तर विजय मिळवायला हवा. तुम्हाला हे हवं असं वाटतंय ना, वाटतंय ना? आहा आहा आहा. पण ते मिळणार नाही, म्हणूनच याच्यावर विजय मिळवा. अहो याच्यावर विजय मिळवला तर जेलमध्ये काय, बाहेर काय, मुक्तीच मुक्ती. आहा, काय स्वाद आहे. आहा, येते येते प्रचिती येते. आई, भाजी खारट लागते का ग? नाही, जेव तू. मोरया, ए मोरया, हे जेवले असतील का रे? अगं जेवून शतपावली करत असती. खरंच? हा, अगं बाबा काही पोटाची आबाळ करणार नाही. त्यांचा सगळ्यात मोठा अवयव आहे पोट. हो. हे पण आता पुढे काय होईल? पुढे ते ढाराढोर झोपतील. ते नाही विचारत आहे मी. मग पुढे म्हणजे आता, म्हणजे समाजात पुढे काय होईल? काय होईल? शिरे, आपली चेतू होईल का? तरी बरं अश्विन दादा इथे नव्हता, नाहीतर मला तोंड दाखवायला जागा उरली नसती. आई, अगं अशा गोष्टी काही लपून राहत नाही, त्याच्यापर्यंत जातीलच या बातम्या. हा? तू काही काळजी करू नकोस आई, फार काही होणार नाही. फक्त उद्या वर्तमानपत्रातनं बाबांचा फोटो आणि बातमी छापून येईल इतकंच. हा? बिरजू आणि बल्लाळ कोणाचाच फोटो आला नाहीये. म्हणजे बिरजू साहेब आणि बल्लाळ साहेब कोणाचाच फोटो आला नाहीये. अय्या, म्हणजे मला 100 रुपये मिळणार? साहेबांचा फोटो दाखवा आणि 100 रुपये जिंका, अशी काय स्पर्धा लावली होती तुम्ही? नाही रे,
मी मोरू बरोबर पैस लावली होती की पानचा फोटो आणि बातमी पेपरात आली नाही ना तर मला 100 रुपये द्यायचे. अरे वा, अभिनंदन. थँक्यू. चला, म्हणजे आजची सोय झाली. काय? म्हणजे तुमच्या दोघींची सोय झाली ना. आणि वडिलांवर पैसे लावायला तुझे वडील तुला काय रेसचा घोडा वाटले? ए? नॉनसेन्स. फालुदा काय? फालुदा. ए मी तुला फालुदा वगैरे काही देणार नाही हा. पान काढून माग जा. उलटा उलटा फालुदा. हे काय आता? हाच तो बाया मसणवटीकर, कुख्यात गुंड, खंडणी सम्राट, अंडरवर्ल्डचा डॉन. अगं बाई. हाच तर होता रिक्षात त्यावेळेला माझ्या बरोबर. म्हणजे माझी बंदूक त्याच्याकडे गेली, त्याची खरी बंदूक माझ्याकडे आली. बंदुकींची आदला बदल झाली. ए, आपण हे पोलिसांना सांगूया. त्याने काय होणार आहे? पोलीस त्यांना त्यांची बंदूक देतील आणि आपल्याला आपली. आपल्याला बंदूक परत हवीये का साहेब परत हवेत? साहेब आय मीन पा आणि बल्लाळ काकाई. हो ना, मग त्यासाठी काहीतरी करायला हवं ना. पण कोण करणार? अगं तोच विचार मी करते, कोण करणार आहे आता? नाही हो नाही हो नाही. हो. ठीक आहे, तुम्ही म्हणताय म्हणून मी घेतो ही सुपारी. नाही नाही, मला नाही जमणार मोरया, मला जमणार नाही. आई, बाबांसाठी तुला हे जमवावंच लागेल. नाही, मला नाही जमणार. अरे 1,500 रुपये मी देऊ शकणार नाही. एक एक पैसा हिशोब मागतात रे माझ्याकडून. अगं ते शिल्लक राहिले तर मागतील ना हिशोब. आई, त्यांना वाचवण्याचा हाच एक उपाय आहे. प्लीज नाही म्हणू नकोस. पण ऐक ना, आपण करायला गेलो एक आणि झालं भलतच तर. अगं सगळं व्यवस्थित होईल ग, मी आहे ना. तू आहेस, तुला जमेल हे सगळं. हं? अगं जमेल म्हणजे जमवणारच. आणि तो भुजंग आहे ना आपल्या पाठीशी. आई तू काही काळजी करू नकोस ग. काळजी करू नको म्हणे, काळजी करू नको. तो भुजंग आहे म्हणून तर टेन्शन आहे. वल्ला अरब मग असा का बसला गजानन परब असल्यासारखा. अरब तू सुलेमान अशी ती सुलेमान वाखाजी हाखाजी वाखाजी हागी मोगाला वाकली गा. हे अरे जरा कमी खाकर की. मी अरब अशी ती. हो, मला वाटलं संस्कृत असं ती. हे बरोबर आहे, ही अरबी संस्कृती अशी ती. वाखवल्ला 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 काय हरी हरी सॉरी मारी नरी. फोन लाव पटकन. अरे उल हय्या हय्यो. वल्ला अरे वल्ला वल्ला जल्ला मी हल्लो बोलला. बिल्डर बाई बच्चुडी असती बच्चू बाई बिल्डर असी ती. तुला तुझी पॅन्ट जारी असे जॅन्ट प्यारी जान प्यारी असी ती तर तू मला 1 करोड पाठविती. कुठून बोलती कुठून बोलते सांगू सांगू सांगू. नाही 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 तू बलुचिस्तानचा आहेस ना. मी मी बलुचिस्तान वरून बोलती. कुठे असते ती बलुचिस्तान. हे बोरिवली नॅशनल पार्कच्या वल्ला वल्ला तुम्ही बोलला. हिम्मत असेल तर बोलला, मग मी बोलताय ना. बलुचिस्तान मी बलूच जे माझं स्थान
ते माझं बलुचिस्तान. अरे खोकल, बोलून बोलून घसा सुकल. हॅलो, तू जर मला 1 करोड पाठवली नसती ती, तर मी तुला ढगात पाठवी ती. वल्ला ठेवलं. जमलं 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 मला जमलं. तू जरा जास्तच ओव्हर ऍक्टिंग करतोय. पकडला जाशील. आई म्हणत होती तेच बरोबर आहे. हा ना, टेन्शनचं काम करतो. हे घे, दुसरा नंबर लावलाय. आता परत वल्ला झालं, ह्याला पण नाही करला. वल्ला खनके बिल्डर, मी मोठा बलूची बोली ती. मी तुला 1 करोड मागिती. तू जर दिली नाहीस तर तुला मी तसाच वल्ला करती, म्हणजे ढगाती पाठवी ती. काय छोटा बलूची तुझंच प्रोटेक्शन करती, मग मी त्याच्याकडून 1 करोड घेती. काय हाय ऐक, जीव गेला. मी जरा जाऊन येऊ का? अरे तू पत्ता का सांगितलास? मग का काय झालं? अरे पोलिसांना कळेल ना. पोलीस पळा. वल्ला पोलिसांना घाबरायची नसती, त्यांचे स्वागत करायची असती. वल्ला वल्ला. अरे हे घर आहे का अतिरेक्यांचा अड्डा? बलूची काय तुझ्या दम? तुला तर वेलची करून दाढे खाली ठेवणार मी. अहो मी बलूची पण नाही आणि वेलूची पण नाही. मग कोण आहेस तू? मी बुजुंग आहे. हा? जुबुंग आहे. काय? आता कुठून कोण आहे मी? भुजंग. हा मी बोललो. मी एचो आहे. या घरात एचो येतो. कोण आहेस तू? भुजंग. भुजंग ना? आता तुला माझ्या टोपलीत बंद करतो भुजंग. अहो नाही साहेब, मी तुम्हाला खरं सांगतो, हे सगळे इकडे नाटक चालले हो. खरं काही नाटक आता चौकीत जाऊन करायचं. नाही. त्याला आधी दोघे अतिरेकी पकडले, आता हाय प्रमोशन. कमिशनर होणार मी आता. हो. कसले कमिशनर होत आहे? अहो मी खरंच बलूची नाही आहे. आणि ती बंदूक सुद्धा छोटा बलूची नावाच्या गुंडाचीच होती. खरं सांगतोस तू? हो खरं सांग. खरं बोलतोयस? मग होय हो खरं सांगतोय तो. मग ऐक त्याच. हो ती बंदूक त्याचीच होती. हे आम्ही सिद्ध करणार आहोत, म्हणजे करणार आहोत. माझे बाबा आणि बिरजू काका निर्दोष येतो. त्यांना सोडवण्यासाठीच आम्ही आज सापळा रचला. खरं बोलताय ना तुम्ही? जर काय खोटं निघालं तर तुमचा सापळा म्युझियम मध्ये ठेवीन मी. अहो मी सांगतोय ना तुम्हाला, तुम्ही सांगा ना त्यांना. अहो खरंच सांगतोय. अरे पोलीस आहे मी, ऑन ड्युटी एकदम सिरियस. हा पटलंय मला. पटलंय ना तुम्हाला? पटलंय ना? मग इथे काय करतोस? चल आत हो मधुकर. पोलीस आहे मी, ऑन ड्युटी एकदम सिरियस. आत व्हाल मधुकर साहेब. हवालदार चला आत लपूया. आत लपूय. वल्ला आता वाट पाहायची त्यांची. ते येतील ना ते गुंड? आता बघ. ऐक वल्ला, भाई हाच तो पत्ता. चल शो कर. हो ऍड्रेस. काय वाईट आहे काय? हो ऍड्रेस पत्ता बिल्डर फोन हाच तो पत्ता. हाच काय? उत्तर. चला. कोण आहे रे त्या मोठा बलूची? कोण आहे रे मोठा बलूची? बाहेर ये. बलूची. तुला बॉस याला कुठेतरी पाहिले. ओळखला ना? तू कोण आहेस? वल्ला मी बलूची असती.
तू बलूची आहेस हो हो. हा चल तुझा पुरूप दाखव पुरूप दाखव ए पुरूप अनती ये कोण आहे रे हा हा सुलेमान सुलेमान काहीतरी मन. नमस्कार, मी प्रिन्स सुलेमान बल्लाळ पाठक. पुण्यात शिकती म्हणून शुद्ध मराठी बोलती, आता थोबाड बंद करती. तू याचा पोरगा आणि तू तू कोण आहेस बालूची ये चल आधार कार्ड काढला. हे तू कोण आहे रे बाल्या गाण्या धाम रे मला पावले, तुझ्या प्रेमाचे किती गुण गावले, तू दर्शन आम्हाला गावले. अरे काय ना अरे त्या नाही रे तसा आधार कार्ड नाही रे ते असतं ना आयडेंटिटी प्रूफ ते फोटो पास का असतं ना ते. अरे आता कसा सांगायचा या यारा मी सांगतो. हा स्वतंत्र भारताचा नागरिक असल्याचा पुरावा असतो आधार कार्ड. प्रत्येक नागरिकाकडे ते असलंच पाहिजे. थांबा, याच्या तोंडात काहीतरी कोंबा. कुठे आधार कार्ड कुठे नाही नाही अरे काय माणसं यार तुम्ही इथे सरकारने चांगली स्कीम काढली आहे आणि तुमच्याकडे आधार कार्ड नाही. नाही, आमच्या देशात आधार कार्ड नाही. आमचा देश युनायटेड अरब इमिरेट्स पी सायलेंट आहे. तुमच्या देशात आधार कार्ड नाही. तू तू आलास कुठून जीबी नेट जीबी नेट नेट बोला. दुबई दुबई वल्ला हा माझा पोरगा सुलेमान, ही लैला, ती शोला आणि ती शबनम पिशवी घेऊन फिरत असती वल्ला. जाऊ दे रे आपल्याला महत्वाचा बोलायचंय. तू आपल्या एरियात येऊन डॅटिंग केला. काय काय ते डॅटिंग केला आणि आपल्या बिल्डर लोकांना तू राग दिले. अरे हे आता तुझं काय खरं नाही कळलं ना. आता आपण तुला उडवून टाकणार आहे. तुला माहित आहे आपण कोण आहे कोण आहे माहित आहे तुला माहित आहे कोण आहे तुला माहित आहे आपण कोण आहे रिअल तो ओरिजिनल बलूची आहे बलूची. हा मार्ग बघ ही मस्करी आहे. मस्करी करू नको आपण भडकलोय ना. बलूची आहे मी बलूची. पण तू खरंच बलूची आहे वल्ला. अरे यार आता यांना कसं सांगणार. आता गाण्यातूनच सांगावं लागणार. येणला लगेच डॉन बोलायचा. डॉन डॉन डॉन. अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ कौन मैं हूँ कौन मैं हूँ कौन मैं हूँ कौन. नैनों में सपना सपनों में सजना सजना पे दिल आ गया है सजना पे दिल आ गया है सजना पे दिल आ गया. हसतो हा कुठे हसतो द्याई ना हसतो तो हसतो. यानंच माझी बदललेली रिक्षा बंदुकीत नेली. रिक्षा बदलून बंदुकीत नेली. बंदुकीची रिक्षा बंधून केली. अरे बदललेली रिक्षा बंदूक. काय चाललंय रे तुझा राष्ट्रा बंदूक बिंदूक या काय रे काय बोलतो रे. भाई मी पाया पडतो, चूक झाली माझ्याकडनं. म्हणजे काय झालं खरं तर रिक्षात बंदुकींची आदला बदल झाली. हा अच्छा म्हणजे ती बंदूक आपली बंदूक ह्याच्याकडे. हा आधी नाही सांगायचं. ती बंदूक आमची आहे आम्हाला परत करून टाक. तुला माहित आहे ती बंदूक दक्षिणेला जाऊन माझ्या गुरुने गुरु दक्षिणा दिली होती. ती बंदूक आमची बंदूक आहे ती. अच्छा 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 अच्छा. म्हणजे रिक्षात ज्या बंदुकीची आदला बदल झाली
ती बंदूक तुमची आहे? अरे हा आपण ओरडून कशाला सांगतोय? मी बोलतोय ना, आमची बंदूक आहे ती. म्हणजे बल्लाळ आणि बिरजू साहेबांकडे जी बंदूक होती ती तुमची आहे? अरे हा तीच बंदूक, ही बंदूक आमचीच आहे, आमचीच आहे, आमचीच आहे, आमचीच आहे बंदूक, आमचीच आहे ना. चला आणि इकडे छोटा बलूची आता तुझा खेळ खाला. आता पुढचा अंक अंडा सेल मध्ये. सर माझे बाबा आणि बिरजू काका सुटतील ना आता? वाट बघा, वाट बघा, येतच असतील आता. नीट जा रे मधुकर, ऑन ड्युटी एकदम सिरियस हा, गंमत नाही करी. नीट जा मधुकर साहेब. हं? चल रे चल. बाबा आणि बिरजू काका सुटणार. कन्या धावरे माझ्या पावरे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे, तू दर्शन आम्हाला लावरे. कन्या धावरे